विधान परिषदेत मुंबईमधल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा तापला। नाव बदलायला किंग एडवर्ड कसाब होता का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केला। बघूयात। देशात जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा किंग एडवर्ड नावाच्या व्यक्तीने या रोगावर मात करण्यासाठी या हॉस्पिटलची स्थापना केली होती। तर या व्यक्तीवर एवढा कोणाचा राग आहे की नाव बदलायचं? हा किंग एडवर्ड काय कोणतरी जुना अतिरेकी कसाब सारखा आहे का? नार्वेकरजीनं सांगितलं, नार्वेकरजी तुम्ही काय सांगितलं का ते प्लेग आला होता आणि तेव्हा हे रुग्णालय उभं केलं होतं। मग काय दाऊद इब्राहिमनं जर पानपोई सुरू केली काय सोडणार आहे का त्याला? एखाद्या माझा मला एक विचारा, हे इंग्रज राजवटीचा प्रतीक आहे का? इंग्रजाचं नाव या राज्यात देशात चालतं कसं? प्रश्नभूमी काय होती? मी केईम हॉस्पिटलमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेला होता, तिथे काही लोकांनी मला सांगितलं म्हणून ते मी 3 नाव सुचलं होता। किंग एडवर्ड ते सांगत होता ना की किंग एडवर्डने पैसे दिले होते, हा नितांत खोटी गोष्ट आहे। तिथे किंग एडवर्डने काय पैसे दिले नाही होते। किंग एडवर्ड भारतने लुटून तिथे इंग्लंडमध्ये गेला। किंग कसाब होता का? किंग कसाब होता। किंग एडवर्डने तिथे कमीत कमी लाखो भारतीयाचा कत्ल केला होता, ते कसाब माणूस होता।